उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजेतेपद पटकावलं. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली. मॅट विभागात नांदेडचा, मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला. अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कैलासवासी बलभीमन्ना जगताप क्रीडा नगरीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली कटके, काशीनाथ दाते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं की राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकही मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले 5 दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढे देखील या स्पर्धांचं आयोजन करताना स्पर्धेचे दिमागदार आयोजनाचं आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्य शासन देखील प्रयत्नशील आहे. प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठी देखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.